पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शन आणि प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 4,88,00,000 रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपाचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी झाला। यात नितळस येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 3,99,90,000 रुपयातून इजिमा 21 ते नितळस रस्त्याचं काँक्रिटीकरण, आमदार निधीतून 16,86,434 रुपयातून व्यायामशाळा आणि पनवेल महापालिकेच्या 1,47,47,651 रुपयातून किरवली येथे भरत पाटील यांच्या घरापासून ते जितेंद्र तरे यांच्या घरापर्यंत आणि भरत पाटील यांच्या घरापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या भूमिपूजन प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, दिनेश खानावकर, नितेश पाटील सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। अलिबाग येथे 14 ऑक्टोबर रोजी RCF प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर अलिबाग पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा नोंदवला। आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वातील आंदोलनात माजी प्रतोद मानसी दळवी, माजी सभापती दिलीप भोईर, निलेश घाटवळ, यशवंत पाटील, संदीप पाटील यांच्यासह 200हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला। ही कारवाई सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। पोलिसांची हालचाल सुरू असून आंदोलकांनी प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवला होता। या घटनेने रायगड जिल्ह्यातील राजकीय तणाव वाढला असून प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा पुन्हा चर्चेत आल्यात। रायगड जिल्ह्यातील आशा सेविका गेल्या 4 महिन्यांपासून मानधनाविना आहेत। शासनाकडून होणाऱ्या विलंबामुळे त्या आर्थिक अडचणीत सापडल्यात। शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आशा सेविकांच्या भेटीनंतर सरकारवर निशाणा साधत 4 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। जिल्ह्यात सुमारे 1,500 आशा सेविका कार्यरत आहेत। माता बाल आरोग्य, लसीकरण आणि शासकीय योजना राबवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। मात्र जून पासून मानधन न मिळाल्याने त्यांच्या दिवाळी सणावर मोठं आर्थिक संकट उभारलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याची भव्य प्रतिकृती ओरायन मॉलमध्ये उभारण्यात आली आहे। दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा आजही बच्चे कंपनी जोपासत आहे। शहरी भागात ही परंपरा काही प्रमाणात लुप्त होत चालली असताना ओरायन मॉलने ही संस्कृती जपत भव्य सिंधुदुर्ग किल्ला मॉलमध्ये उभारलाय। दिवाळी निमित्त मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये आपल्या संस्कृतीचा जागर व्हावा या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली। मॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राबवून संस्कृतीचे जतन करण्याचे आम्ही प्रयत्न करतो, असे परुळेकर यांनी सांगितलं। कर्जत तालुक्यातील किरवली गावात पाली धरण आणि उल्हास नदी जवळ असूनही 40 वर्षांपासून पाणी टंचाई आहे। 1,500 लोकसंख्येच्या गावात मातीचे बंधारे स्वखर्चाने बांधले जातात, पण ते टिकत नाहीत। फेब्रुवारी नंतर बोरवेल कोरडी पडतात, जनावर आणि माणसे तहानलेली राहतात। पोलीस पाटील विवेक बडेकर आणि ग्रामस्थ प्रयत्न करतात, पण कायमस्वरूपी उपाय नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अशा सर्व पक्षांनी सत्तेत येऊन आश्वासनं दिली, पण पाईपलाईन किंवा योजना आली नसल्याचे आरोप ग्रामस्थांनी केलेत। जलजीवन मिशन सारख्या योजनांत निधी खर्च दाखवला जातो, पण पाणी पोहोचत नाही। ग्रामसेवक, तहसीलदार, जिल्हा परिषद अधिकारी निष्क्रिय आहेत। निवडणुकीत घोषणा, नंतर विसर। गावकरी पाण्याअभावी स्थलांतर करतात। हा शासनाच्या अपयशाचा दाखला असून न्यायाची गरज आहे। रायगड जिल्ह्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांना यंदा 1,20,000 रुपयांचा सर्वाधिक बोनस मिळवून दिला। आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वात हा करार झाला। पुढील वर्षी 1,25,000 आणि त्यानंतर 1,30,000 बोनस देण्याचे निश्चित झाले। करारावर कंपनीचे शशांक शेखर, गुलशन चौधरी आणि संघटनेचे घरत यांनी स्वाक्षऱ्या केल्या। संघटनेने यापूर्वी पगारवाढ आणि सुविधा मिळवल्या होत्या। या यशामुळे कामगारांमध्ये उत्साह असून दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला। आमदार ठाकूरांना संघटनेनं सदिच्छा भेट दिली। यावेळी रामदास गोंधळी, सुनील पाटील आदी उपस्थित होते। घरत म्हणाले, संघटना कामगार हक्कांसाठी लढते आणि कंपनी कामगार नाते मजबूत करणं गरजेचं आहे। खालापूर तालुक्यातील रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधिवलीमध्ये कर्मचाऱ्यांना MEPS कायदा 1977-1981 नुसार वेतन आणि सवलती न देता पिळवणूक होत होती। अमोल सांगळे यांच्या 3 मार्च आणि 26 जून 2025च्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकारी महारुद्र नाले यांनी चौकशी करून 28 जुलै रोजी सुनावणी घेतली। ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर यांनी तक्रारदारांची बाजू मांडली। प्रशासनाने मनमर्जी कारभार केला, गरीब कर्मचाऱ्यांवर अन्याय केला। शिक्षण अधिकाऱ्यांनी कायदा अनुसार वेतन देण्याचे आदेश दिला, अन्यथा मान्यता रद्द करण्याची तक्रार उच्च न्यायालयात आहे। या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे भविष्य उजळेल अशी अपेक्षा आहे। वर्षानुवर्ष कमी वेतनात काम करणाऱ्यांना न्याय मिळाला। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची प्रारूप आरक्षण अधिसूचना जाहीर करण्यात आली।
या अधिसूचनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव जागांचे तपशील निश्चित करण्यात आले। नागरिकांनी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्या हरकती अथवा सूचना तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात असं आवाहन करण्यात आलं। अधिसूचना जाहीर होताच रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत। खालापूर तालुक्यातील खरसुंडी येथील पंचशील इंडस्ट्रियल इस्टेटमधील KAPS हायजीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रात्री भीषण आग लागली। फिनेल आणि होम क्लीन प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीत 7 ते 8 कर्मचारी आणि सिक्युरिटी गार्ड होते। दिवसा महिला कर्मचारी जास्त असतात। आगीत कोणी जखमी झालं नाही। तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। हेल्प फाउंडेशन खोपोली, मंगलम कंपनी फायर टेंडर प्रथम पोहोचलं। खोपोली नगर परिषद, JSW, AMNS, टाटा स्टील, MIDC, पाताळगंगा यांच्या अग्निशमन दलांनी प्रयत्न केले। कंपनीच्या स्वतःच्या दल आणि हेल्प फाउंडेशनच्या समन्वयानं आग आटोक्यात आली। त्वरित मदतीमुळे मोठं नुकसान टळलं। कोकण एज्युकेशन स्कूल माझगाव शाळेला संगणक आणि विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून लायन्स क्लब खालापूर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळासाठी हातभार लावला। संगणक, शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, रजिस्टर आणि अन्य साहित्य वाटप करताना विद्यार्थी यांना पौष्टिक आहार देण्यात आला। तसंच शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक, शिक्षणात प्रगती होण्यासाठी ॲपल कंपनीचा संगणक आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आलं। या कार्यक्रमास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, पालक उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।